नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, पेन्शन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। पेन्शनच्या नियमामध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। विशेषतः ऑगस्ट महिन्यात पेन्शनची रक्कम खात्यात जमा होण्याबाबत पेन्शनधारकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो। वाढत्या फसवणुकीच्या घटना लक्षात घेऊन हे बदल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे। त्यामुळे तुम्ही सरकारी पेन्शन घेत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे। या व्हिडिओमध्ये आपण पेन्शन धारकांसाठी सांगण्यात आलेले नवीन नियम, कोणती कामे करायची आहेत आणि कोणत्या गोष्टी तपासून घ्यायच्या आहेत हे सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आता जाणून घेऊया ऑगस्ट पासून पेन्शन बाबत काय बदल सांगण्यात आलेले आहेत। सध्या प्रत्येक महिन्याला पेन्शन धारकांच्या बँक खात्यामध्ये पेन्शनची रक्कम जमा होत असते। मात्र ऑगस्ट महिन्यापासून पेन्शन जमा होण्याच्या प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। पेन्शन धारकांची फसवणूक होऊ नये, त्यांच्या खात्यातील पैसे सुरक्षित राहावेत आणि चुकीच्या पद्धतीने इतर व्यक्तींना पैसे काढता येऊ नयेत, यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे। विशेष म्हणजे या नियमाचे पालन केले नाही तर पेन्शन खात्यामध्ये जमा होण्यात अडचण येऊ शकते। काही परिस्थितीत पेन्शन खात्यात जमा झाली तरी ती रक्कम काढताना अडचण येऊ शकते, असंही या माहितीमध्ये सांगण्यात आलेले आहे। मित्रांनो, आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। 1 जानेवारी 2026 पासून ऑगस्ट महिन्यापर्यंत पेन्शन धारकांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या पेन्शनच्या रकमेची तपासणी केली जाणार आहे। यामध्ये पेन्शन धारकांच्या तक्रारी हे कारण सांगण्यात आले आहे। काही पेन्शन धारकांच्या खात्यामध्ये मागील काही महिन्यांपासून पेन्शन जमा झालेली नाही, अशा तक्रारी समोर येत आहेत। तसेच काही पेन्शन धारकांच्या बँक खात्यातील पैसे गायब झाल्याची घटना देखील समोर आल्याचे सांगण्यात आले आहे। यामुळे फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी म्हणून हे बदल करण्यात आले आहे। मित्रांनो, आता जाणून घेऊया पेन्शन धारकांची फसवणूक कशी होते। आजकाल बँकेशी संबंधित फसवणुकीच्या घटना वाढत आहेत। विशेषतः 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांच्या खात्यामध्ये दर महिन्याला पेन्शनची रक्कम जमा होते। यामुळे फसवणूक करणाऱ्या व्यक्तींचे लक्ष अशा खात्यांकडे जाऊ शकते। खोटी कागदपत्रे, खोटे आधार कार्ड किंवा खोटे बँक पासबुक तयार करून काही लोकांनी पेन्शनची रक्कम काढण्याच्या घटना समोर आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे। त्यामुळे पेन्शन धारकांच्या पैशांना कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी काही नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत। हे नियम पेन्शन धारकांच्या फायद्यासाठी आणि त्यांच्या पेन्शनचे रक्षण करण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत। मित्रांनो, आता जाणून घेऊया महत्त्वाचे नियम। पहिला महत्त्वाचा नियम, आधार कार्ड तपासा। तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का हे सर्वप्रथम तपासा। जर तुमच्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड जोडलेले असेल किंवा त्याच बँक खात्यामध्ये तुमची पेन्शन जमा होत असेल तर आधार संबंधित माहिती व्यवस्थित असणे महत्त्वाचे आहे। विशेषतः 2026 मध्ये ज्यांनी केवायसी प्रक्रिया केलेली नाही त्यांनी याकडे लक्ष देण्याचे सरकारने सांगितले आहे। आधार कार्डला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत का, हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे। जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षापूर्वी काढलेले असेल, म्हणजेच 2016च्या आधी आधार कार्ड काढलेले असेल, तर केवायसी आणि आधार अपडेट संबंधित प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे। मागील काही महिन्यापासून केवायसी करण्याबाबत सूचना दिल्या जात आहेत, परंतु अनेक नागरिकांनी अजूनही केवायसी केलेली नसल्याचे सांगितले जात आहे। अशा परिस्थितीत पेन्शन काढताना अडचण निर्माण होऊ शकते, असे सांगण्यात आले आहे। म्हणून तुमचे आधार कार्ड जुने असेल तर त्यातील माहिती तपासून घ्या। आता दुसरा महत्त्वाचा नियम पॅन कार्डशी संबंधित आहे। पेन्शन धारकांनी बँक खात्यामध्ये पॅन कार्डची माहिती दिलेली असणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे। पण काही लोकांकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्याच्या घटना समोर आल्याचे सरकारने सांगितले आहे। काही व्यक्ती 2 किंवा 3 पॅन कार्ड वापरत असल्याचे सांगण्यात आले आहे। अशा प्रकारे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास दंडाची तरतूद आहे। अशा व्यक्तींना 10,000 रुपयाचा दंड आहे। तसेच अशा व्यक्तींना बँक खात्यामधून पेन्शन किंवा इतर सरकारी योजनाची रक्कम काढण्यात अडचण येऊ शकते, असेही सरकारने सांगितले आहे। म्हणून तुमच्याकडे एकच पॅन कार्ड आहे का याची खात्री करून घ्या। एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असल्यास ही बाब गांभीर्याने घ्या। आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा केवायसी प्रक्रियेशी संबंधित आहे। काही पेन्शन धारकांच्या आधार कार्डवर पूर्ण नावाची माहिती नसल्याचे सांगण्यात आले आहे।
काहींच्या आधार कार्डवर नाव किंवा आडनाव आहे, पण वडिलांचे नाव किंवा इतर आवश्यक माहिती दिसत नाही. अशा पेन्शनधारकांनी केवायसी प्रक्रिया करून आधारमधील माहिती पूर्णपणे अपडेट करण्यास सांगण्यात आले आहे. आधार कार्डवरील जन्मतारीख देखील तपासणे महत्त्वाचे आहे. जन्मतारीख म्हणजे जन्मलेला दिवस, जन्मलेला महिना, जन्मलेले वर्ष ही संपूर्ण माहिती असणे अपेक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु काही पेन्शनधारकांच्या आधार कार्डवर फक्त जन्माचे वर्ष आहे, जन्मलेला दिवस आणि जन्मलेला महिना नाही. अशा प्रकारची अर्धवट माहिती असल्यास आधार कार्ड बँकेत घेऊन जाऊन केवायसी आणि आवश्यक अपडेट करून घेण्यास सांगण्यात आले आहे. आधार कार्डवरील फोटो देखील तपासा. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षापूर्वीचे असेल तर त्यावरील फोटो जुना असू शकतो. गेल्या 10 वर्षामध्ये व्यक्तींच्या चेहऱ्यामध्ये बदल झालेला असतो, म्हणून जुना फोटो असल्यास आधारवरील फोटो अपडेट करून घेण्यास सांगण्यात आले आहे. यासोबतच तुमचे पूर्ण नाव आणि जन्मतारीख योग्य आहे का हे देखील तपासा. आता पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक माहिती सांगण्यात आली आहे. पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि इतर महत्त्वाच्या बँकांमध्ये पेन्शनधारकांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे सरकारने सांगण्यात आले आहे. या मागचे कारण म्हणजे अनेक पेन्शनधारक वयस्कर असतात. बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विद्यार्थी, नोकरदार आणि इतर ग्राहकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे वयस्कर पेन्शनधारकांना बँकेतील कामे करण्यासाठी अडचणी येऊ शकतात. पेन्शन काढण्यासाठी किंवा बँकेमध्ये चौकशी करण्यासाठी त्यांना बराच वेळ थांबावे लागू शकते. हीच अडचण लक्षात घेऊन पेन्शनधारकांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करण्याची तयारी सुरू असल्याचे सरकारने सांगितले आहे. मात्र या संदर्भात अजून अधिकृत GR आलेला नसल्यामुळे हे स्वतंत्र काउंटर कधी सुरू होईल याची तारीख सांगता येत नाही. GR आल्यानंतर याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे. ही माहिती एका बँकेपुरती मर्यादित नाही. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पोस्ट ऑफिस आणि इतर बँकांमध्ये पेन्शन किंवा पेन्शनसारखी रक्कम मिळणाऱ्या व्यक्तींनी या नियमाकडे लक्ष देण्याचे सांगण्यात आले आहे. पोस्ट ऑफिसमध्ये वृद्ध व्यक्तींनी FD किंवा इतर प्रकारची गुंतवणूक केली असेल आणि त्यातून व्याजाची रक्कम मिळत असेल तर संबंधित नियमाकडे लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. मित्रांनो, आता जाणून घेऊया थोडक्यात कोणती कामे करायची आहेत. पहिली गोष्ट, आधार बँक खात्याशी लिंक आहे का हे तपासा. दुसरी गोष्ट, तुमचे आधार कार्ड जुने म्हणजे 10 वर्षापूर्वीचे असेल तर केवायसी किंवा अपडेट करून घ्या. तिसरी गोष्ट, आधारवरील तुमचे पूर्ण नाव आणि जन्मतारीख योग्य आहे का हे तपासा. चौथी गोष्ट, आधारवरील फोटो खूप जुना असल्यास तो अपडेट करून घेण्यास सांगण्यात आले आहे. पाचवी गोष्ट, तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड नाहीत ना हे तपासा. सहावी आणि महत्त्वाची गोष्ट, तुमची कोणतीही बँक असो, पेन्शनधारकांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू होणार आहे का याबाबत बँकेत चौकशी करा. मित्रांनो, पेन्शनधारकांसाठी हे सर्व बदल वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचे सरकारने सांगण्यात आले आहे. पेन्शनची रक्कम चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाऊ नये, पेन्शनधारकांच्या खात्यातील पैसे सुरक्षित राहावेत आणि त्यांना त्यांची पेन्शन व्यवस्थित मिळावी, हा या मागचा उद्देश असल्याचे सरकारने सांगितले आहे. त्यामुळे तुमचे आधार कार्ड, केवायसी, पॅन कार्ड, नाव, जन्मतारीख आणि फोटो याची माहिती एकदा नक्की तपासून घ्या आणि तुमच्या बँकेत पेन्शनधारकांसाठी स्वतंत्र काउंटर सुरू करण्याबाबत काही माहिती दिली आहे का याची चौकशी करा. या संदर्भात अधिकृत GR आल्यानंतर पुढील माहिती समोर येण्याची शक्यता आहे. म्हणून अशाच प्रकारच्या पेन्शन आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या शेती आणि सरकारी योजना YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीसाठी आपल्यासोबत जोडलेले राहा. जर तुम्हाला अशा प्रकारचे अपडेट रोज आपल्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.